राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावी 2 दिवस मुक्कामी आहेत. खरं पाहायला गेलं तर ते विश्रांतीसाठी आलेले असताना सुद्धा अनेक सामान्य लोकांची कामं या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळाली. आत्ता ते त्यांच्या दरेगावातील शेतीमध्ये वृक्षारोपण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी आगरवूड असेल किंवा आवाकाडो असेल याचं वृक्षारोपण या ठिकाणी त्यांच्या हस्ते खरं तर केलं जातं आहे. अनेक ठिकाणी त्यांनी झाडं या ठिकाणी लावल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळ्या पद्धतीची झाडं या ठिकाणी फुलवण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आपल्या सोबत ते स्वतः आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलूया. काय सांगाल साहेब, काय सांगाल तुम्ही जेव्हा दरेगावी येता तेव्हा शेतीत रमता, तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं हास्य पाहायला मिळतं, काय याचं गुपित आहे? शेतकरी काय करणार, मी शेतकरी कुटुंबातून आहे आणि त्यामुळे गावी आलो की आपोआप मी दरवेळेला शेतीत येतो. शेतीची सगळी झाडं बिडं आहेत ती सगळी लावलेली झाडं कशी आहेत त्याची एकदा पाहणी करतो आणि नवीन झाडं आज आता आवाकडूचं इथे मोठ्या प्रमाणावर लागवड होती आहे. आवाकडू आहे या ठिकाणी आणि बाकी तर जे काही नवीन नवीन झाडं नवीन नवीन प्रयोग या जमिनीमध्ये मातीमध्ये आम्ही करतो आहे आणि त्याला यश मिळतं आहे. साहेब, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी कॉफी किंवा सफरचंद कॉफी होत पण नाही ती तुम्ही पिकवलेली आहे, हे एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथं आवाकडू लागला आहे, तुम्हाला दाखवला आवाकडू मी, त्याला आता फळं लागतील पुढच्या वर्षी. इथं कॉफीची झाडं लागलेली आहेत, कॉफी इकडे होती आहे, ॲपल होत आहे, सफरचंद होत आहेत, त्याचबरोबर स्ट्रॉबेरी आहे, ब्लूबेरी आहे, त्याची लागवड झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर आंबा आहे, काजू आहे, फणस तर आहेतच नॅचरल, चिकू आहे, त्याचबरोबर जांभूळ आहे, बारडोई जांभूळ, चंदन आहे, रक्तचंदन आहे, आगरवूड आहे, आवळा आहे, अशा अनेक प्रकारची झाडं या सगळ्या मातीमध्ये होत आहेत आणि त्याचा ग्रोथही चांगला आहे. त्यामुळे मी दरवेळेला आलो की झाडं लावतो. साहेब, इथे एक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट तुम्ही हाती घेतला होता बांबू लागवडीचा. बांबू लागवड या भागातल्या लोकांना त्यांचं रोजगार आणि पैसे मिळतील, कशा पद्धतीनं आत्ता सुरू आहे? बांबू लागवड मागच्या कलेक्टरनी देखील चांगल्या प्रमाणामध्ये लोकांचे कन्सेंट घेतलेत, समूह शेती गट शेतीच्या माध्यमातून. आता जे कलेक्टर आहेत तेही त्याला प्राधान्य देत आहेत, कारण ते बांबूच्या माध्यमातून जे आहे त्यांना आपले मनरेगातून देखील अनुदान मिळते आणि म्हणून बांबू सोपा आहे, म्हणजे लागवडीला सोपा आहे, त्याला जास्ती पाणी लागत नाही आणि त्याचे पैसे आता बांबूपासून बाय प्रॉडक्ट एवढे होत आहेत की आता त्याला देखील त्याचे वर्कशॉप सुरू होत आहेत. बांबूचे बाय प्रॉडक्ट झाले की त्याचे पैसे व्हॅल्यू ॲडिशन होईल, त्याचं शेतकऱ्यांना फायदा होईल, त्यावर देखील आम्ही भर दिला. आता तर काही ठिकाणचे एअरपोर्ट, बेंगलोरचं एअरपोर्ट बांबूचं आहे. बांबूपासून खूप मोठ्या प्रमाणावर वस्तू बनत आहेत, शोभेच्या वस्तू बनत आहेत, टॉवेल बनतो आहे, टी शर्ट बनतो आहे. बांबूपासून फार मोठं इथेनॉलला बांबू वापरला जातो आहे. त्यामुळे बांबू आता दुर्लक्षित राहिलेला नाही आणि बांबू पूर्वी बास म्हणून, म्हणजे बांबू बास म्हणून त्याला धरत होता, पण प्रधानमंत्री मोदी साहेबांनी बांबू हे बास नाही घास आहे, आता त्याच्यावरचे निर्बंध हटवल्यामुळे तिकडं बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात होती. त्याचं अर्थार्जन खूप मोठ्या प्रमाणात लोकांना होणार आहे, याचा लोकांच्या रोजगाराला फायदा होईल. पर्यटनाचं मोठं काम चालू आहे आणि त्यामुळे इथला जो तरुण आहे नोकरीसाठी इतर शहरात जाता कामा नये, ही संकल्पना माझी आहे. साहेब, मी छोटे 2 प्रश्न शेवटचे विचारतो की पर्यटनाच्या दृष्टीनं आपण खूप महत्त्वपूर्ण लक्ष या ठिकाणी दिलं. 3 पूल या ठिकाणी बांधले, कोकण पश्चिम महाराष्ट्राला घाटाला जोडण्याचं आपण काम केलेलं आहे. कशा पद्धतीने हे काम पूर्ण होईल, फायदा कितपत असेल? आता बघा ना, समोरचा तो तापोळा आहिरचा पूल चालू आहे, तो 2 महिन्यामध्ये कंप्लीट होईल. ये-जा वाहनाची चालू होईल 105 गावांमध्ये. इकडे सगळं नंदनवन आहे, पर्यटन आहे. बघितलं आपण इकडे पुढे वासोटा किल्ला आहे, इकडे वॉटर स्पोर्ट्स आहे. ह्या सगळ्या भागामध्ये ओतेश्वरचं प्राचीन मंदिर आहे आणि हे सगळं प्रतापगडाच्या पायथ्याशी हा सगळा भाग आहे. तर निसर्गाचं वरदान लाभलेला हा भाग आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पुलामुळे आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आम्ही जोडतो आहे, त्याचंही काम चालू आहे, समोर दिसतंय बघा. आणि त्यामुळे कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडतो आहे. महाबळेश्वरवरून इकडे या भागामध्ये येण्यासाठी पूल तयार होतो आहे, 2 महिन्यामध्ये कंप्लीट होईल. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि मोठ्या प्रमाणावर नवीन महाबळेश्वर आपण करतो आहे पर्यटनाच्या दृष्टीने, त्याच्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार मिळेल. लोक
बिलकुल आपलं गाव सोडून जाणार नाहीत दुसऱ्या शहरामध्ये. याचा आम्ही हे करतोय नियोजन. त्याला होमस्टेसाठी आम्ही त्याला हे देतोय, चालना देतोय. साहेब सगळ्यात महत्त्वाचं दुसरं आम्ही आता रोपवे इकडं करायचा प्रयत्न चालू आहे, तर तो देखील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा होईल. बऱ्याचशा गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते झालेले आहेत आता, आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. साहेब सगळ्यात महत्त्वाचं उद्यापासून अधिवेशन सुरू होते. अधिवेशनामध्ये काय वेगळं असेल, सर्वसामान्यांसाठी काय असेल, आणि विरोधकांची टीका सुद्धा या ठिकाणी होणार आहे, कसं पाहता आपण? बघा, विरोधकांची टीका तर काय, ती टीका करत असतात. त्यांच्याकडे काही पॉझिटिव्ह, प्रॅक्टिकल, कन्स्ट्रक्टिव्ह काय नसल्यामुळे टीका करतात. त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही कामावर फोकस करतोय, आणि आमचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात जे काम केलं ते महाराष्ट्राच्या समोर आहे, जनतेच्या समोर आहे. आता देवेंद्रजी आहेत, आमची टीम काम करते. 3.5 वर्षात केलेलं काम, त्याची पोचपावती या सर्व झालेल्या लोकल बॉडी इलेक्शनमध्ये मिळालेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठीच, म्हणजे शेतकरी, आमच्या लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असेल, युवा असतील, या ठिकाणी गोरगरीब जनता जी आहे, यांना जे काही त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी निर्णय घ्यायचे ते आम्ही घेणार. एकूणच हे होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की गेल्या 3.5 वर्षामध्ये जे आम्ही सर्वसामान्य लोकांचं काम केलं याची पोहोचपावती लोकांनी आम्हाला दिलेली आहे, आणि हे जे अधिवेशन आहे यामध्ये सुद्धा सर्वसामान्यांच्या संदर्भातच निर्णय घेतले जातील. आणि एकूणच या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दरे गावामध्ये शेतीमध्ये रमल्याचं सुद्धा आपल्याला एकूणच चित्र पाहायला मिळालं. कॅमेरामन तुषार जाधव, मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, दरे, सातारा. त्याला खोल ना.